तर धाराशिवमधून अतिशय मोठी बातमी समोर येते। धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील पाटसांगवी या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालेला आहे। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। तर या हल्ल्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झालेले आहेत। ठाकरे गटाच्या 3 ते 4 कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। धाराशिवमधलं मोठी घडामोड। धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यामधील पाटसांगवी इथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालेला आहे। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती सध्या प्राप्त होते। बालाजी सुरवसे या संदर्भातली आपल्याला अधिकची माहिती देतात। बालाजी, नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्या पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? नक्कीच ऋतुजा, आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी जे गाव आहे या ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि या मतदान बूथवरच हा प्रकार घडलेला आहे। जर आपण पाहिलं तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये हा जो आहे तो गोंधळ झालेला आहे। यामध्ये चाकू हल्ला देखील करण्यात आलेला आहे आणि यामध्ये समाधान नानासाहेब पाटील अशा एका व्यक्तीचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तर 3 ते 4 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। जखमींना आता बार्शी येथील नक्कीच, त्यामुळे या संदर्भात आता काय कारवाई केली जाते ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी चाकू हल्ला केलाय।